आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। निकालाची प्रत मिळाल्यानंतर कोकाटेंवर पुढील कारवाई। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा तर शिक्षेची ऑर्डर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयाला फोन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोमवारी शिक्षेला आव्हान देणार। सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करून शिक्षेला आव्हान देणार। खोटी कागदपत्र दाखवून महाडाच्या सदनिका लाटल्याचा आरोप। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाले। न्यायालय शिक्षा सुनावली तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही। कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल। अपील केल्यानंतर स्टे मिळाला तर शेवटच्या निकालात याचा विचार होतो। सगळे निर्णय तपासून पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजून काही मिळणार नाही। मनसेनं महायुतीत येऊ नये। रामदास आठवलेंचं राज ठाकरेंना आवाहन। लोकसभा विधानसभेत महायुतीनं मला डावललं मात्र मी महायुतीला डावललं नाही, आठवलेंचं वक्तव्य। मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय नाही। मराठी भाषेसह उद्योजकांवर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी मी मंत्री म्हणून पुढाकार घेण्याबाबत राज ठाकरेंकडून मार्गदर्शन, सामंतांची माहिती। निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून धस यांना नोटीस द्या। औरंगाबाद खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश। महबूब शेख यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केल्यानंतर 5 मार्च रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांच्या गळ्यात भगवं उपरणं असलेला फोटो स्टेटसला आणि प्रोफाईलवर सुद्धा। धंगेकरांच्या उपरण्यावर भगवा धनुष्यबाण आला तर आनंद। शिंदेचे मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवसेना नेत्यांकडून काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी। ऑपरेशन टायगरची चर्चा। उदय सामंतांनी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली।